साऱ्यांचेच लक्ष वेधून घेणाऱ्या ओमकार हत्तीनं आता वन विभागाच्या फौज फाट्यासह भालावल गावात प्रवेश केलाय। त्यामुळे भालावल गावात ओमकारला बघण्यासाठी मोठी गर्दी होते। पाहूया। ओमकार कर्नाटकातील दांडेली अभयारण्यातून सुमारे 22 वर्षांपूर्वी आलेल्या हत्तींच्या कळपातील 10 ते 12 वर्षीय हत्ती दोडामार्ग तालुक्यातून सावंतवाडी तालुक्यातील नेतर्डे परिसरात तो दाखल झाला। तेथून त्यानं गोवा राज्यात प्रवेश केला आणि पुन्हा सावंतवाडी तालुक्यातील कास, मडुरा, रोणापाल गावात कित्येक दिवस ठाण मांडला। त्यानंतर ओमकार थेट मुंबई गोवा महामार्गावरील इन्सुली गावात दाखल झाला। इन्सुलीतून या बहुचर्चित ओमकारनं आपला मोर्चा ओटवणेकडे वळवला। ओटवणे गावाची तब्बल 14 तास सफर केली। वन खात्याच्या फौज फाट्यासह बग्यांच्या गर्दीत ओमकारच्या विविध करामतींसह त्याची आंघोळ लक्षवेधी ठरली। 18 वर्षांपूर्वी 3 हत्तींचा कळप ओटवण्यात आला होता। त्यावेळी हत्तीच्या हल्ल्यात केशव उर्फ काका परब यांचा जागीच मृत्यू झाला होता। त्यामुळे 1.5 तपापूर्वीच्या हत्तीच्या आठवणी पुन्हा एकदा ओटवणे जागृत झाल्या। मंगळवारी मध्यरात्री तेरेखोल नदी ओलांडून ओमकारने सरमळे गाव गाठलं। त्यानंतर बुधवारी ओमकारने बांदा दाणोली जिल्हा मार्गाद्वारे भालावल गावात प्रवेश केला। ओमकारला पाहण्यासाठी गावात आबालवृद्धांची गर्दी उसळते। एकीकडे गावातील लोक ओमकारच्या करामती आपल्या कॅमेऱ्यात कैद करतायत, तर दुसरीकडे ओमकारच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवताना वन विभागाच्या टीमची पुरती तारांबळ उडते। ओमकारच्या गावातील वास्तव्यामुळे स्थानिक शेतकरी मात्र पुरता धास्तावलाय। वन विभागाची झोप उडवणाऱ्या ओमकार हत्तीला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्याचं मोठं आव्हान आता वन विभागासमोर आहे। त्यामुळे वन विभाग हे आव्हान पूर्ण करू शकणार का, याकडे आता साऱ्यांचंच लक्ष लागून राहिलंय। दीपक गावकर, तरुण भारत न्यूज, सिंधुदुर्ग।